प्रिय आबांस. आबा, आताशा तुम्ही उसंत घेताय जरा. तरी दरवर्षी छानच वाटतं हरिनाम सप्ताहातली तुमची लगबग पाहताना. तंबोऱ्याच्या तारेत तुम्ही दंग असताना, रथात विठ्ठलाला धरून बसताना. खास करून दहीहंडीचा प्रसाद वाटण्यातलं तुमचं कसब पाहताना. आबा, आम्हा पोरांना उत्साहानं शाळेत पाठवायचात. मराठी शाळेत माझा निकाल आणायला आनंदानं जायचात. हायस्कूलला गेल्यावर सलवारची गाठ बांधायला पुन्हा पुन्हा शिकवायचात. तुमच्यातला बाप आणखीनच कळला जेव्हा घरी विसरलेला माझा आवडता पेन तुम्ही शाळेत धाडला. पुढं कॉलेजला गेले, हॉस्टेलला राहिले, नोकरीला लागले, कधी शेवटच्या गाडीनं येऊ लागले. छान वाटायचं. देवळापाशी मला न्यायला यायचात तेव्हा. आल्या आल्या तुमच्या गळ्यात पडायचे तेव्हा. छान वाटायचं आबा तुम्हाला पाहताना, रानात जाताना, वावराला पाणी पाजताना, परत येताना माझ्यासाठी फुलं आणताना. परसातल्या झाडांनाही पाणी घालायला तुम्हाला फार फार आवडतं. चिंब चिंब होतात झाडं, आम्हालाही गारगार वाटतं. तुमचं समाधान ओसंडून वाहतं. तुमचं समाधान ओसंडून वाहतं. तुम्ही झाडाला केलेलं आळं सुरेख दिसतं तेव्हा. अळूचे कंद तरारून येतात तेव्हा. गावठी गुलाबाला फुलं लागतात तेव्हा. छान वाटतं आबा ओंजळ ओंजळ धान्य कोंबड्यांना घालत. आभाळ फिरणाऱ्या पाखरांसाठीही तुम्ही दाणापाणी करता तेव्हा. तुम्हालाही छानच वाटतं. पाणी पिता पिता चिमण्या डुबक्या मारतात तेव्हा. कधी कधी निराळाच पक्षी येऊन झाडावर बसतो तेव्हा. छान वाटतं आबा तुम्हाला पाहताना, घरकामात रमताना, फोडलेली लाकडं सुरेख रचताना, झाडं लावताना, पावसात कोलमडलेल्या झाडाला टेकन लावताना, गारठलेल्या पिल्लांचे पंख सुकवताना, काहीतरी शिवताना, काहीतरी बांधताना, नातीचे लंगोटही ओळीत वाळत घालताना. छानच वाटतं तुम्हाला येता जाता साऱ्याची निगराणी करताना, बारीक सारीक गोष्ट जपून ठेवताना, एवढ्या तेवढ्यावरून आमची बालपणं आठवताना. तुमचं समाधान ओसंडून वाहतं. तुमचं समाधान ओसंडून वाहतं. तुमची पिलं भरारी घेताना, अवकाश फिरून पुन्हा घरट्याशी येताना, ओंझळभर फुलं हाती ठेवत मिश्किल हसता तेव्हा केव्हाही छानच वाटतं. ओंजळभर फुलं हाती ठेवत मिश्किल हसता तेव्हा केव्हाही छानच वाटतं. ओंजळच नाही माझं मनही मोगरा होतं. ओंजळच नाही माझं मनही मोगरा होतं.